पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असतं? y इक्वल टू b. पण मग इथं आपल्याला 5 युनिट्स वरती आहे असं सांगितलेलं आहे. मग दोन लाईन्स येऊ शकतात पहा इथं y ॲक्सिसला x ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या अशा दोन लाईन्स आपल्याला मिळू शकतात, ज्यामध्ये इथं येईल y इक्वल टू 5, खालच्या साईडला येईल y इक्वल टू -5. पण प्रश्न काय दिलाय? राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू x ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स अँड बिलो द x ॲक्सिस म्हटलंय. अबोव द x ॲक्सिस म्हटलं असतं तर y इक्वल टू 5 घेतलं असतं. बिलो द x ॲक्सिस म्हटल्यामुळं आपण काय घेणार त्या लाईनचं इक्वेशन? y इक्वल टू -5. तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात यावं यासाठी अशा पद्धतीने ग्राफ पेपरवरती हा क्वेश्चन प्लॉट पण करून पहा, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आणि मग याचा आन्सर असेल इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज y इक्वल टू -5. अशा पद्धतीने जनरल फॉर्म काय आहे? y इक्वल टू b. पण बिलो द x ॲक्सिस म्हटल्यामुळं y इक्वल टू -5, 5 युनिट्स आहे म्हणून y इक्वल टू -5 असं आपल्याला ते मिळणार आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन 4 पाहूया. द पॉइंट Q -3 -2 lies on a line parallel to the y axis. Write the equation of the line and draw its graph असं म्हटलेलं आहे. आपल्याला ग्राफ काढावं लागणार आहे. पहा, Q पॉइंट, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q आर -3 -2. याचा अर्थ हा जो पॉइंट Q आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल. पहा, -3 -2 इथं तो पॉइंट येईल Q -3 -2 लाईज ऑन अ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस. आपण इथून काय करूया? मग लाईन ड्रॉ करूया. ग्राफ काढा म्हटलं, याचा ड्रॉ इट्स ग्राफ म्हटलेला आहे, म्हणजे आपल्याला ग्राफ पण काढायला लागेल. ड्रॉ इट्स ग्राफ. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन. आपल्याला माहित आहे y ॲक्सिसला पॅरलल असेल लाईन तर तिचं इक्वेशन काय येतं? x इक्वल टू, आता x किती आहे? -3, म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय येईल? x इक्वल टू -3. हे या लाईनचं इक्वेशन असणार आहे. असा ग्राफ काढायचे आणि त्या ग्राफ वरतीच तुम्ही या ग्राफ वरतीच आन्सर इथं लिहायचंय. इक्वेशन ऑफ द लाईन इज x इक्वल टू -3. मी ते या साईडला लिहितेय. इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज x इक्वल टू -3. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस ग्राफ वरती तुम्ही इथं उत्तर पेन्सिलने लिहायचंय किंवा उत्तरपत्रिकेवरती प्रश्न क्रमांक टाकून ग्राफ काढून इकडे ग्राफ काढायचा आणि उत्तरपत्रिकेवरती अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन 5 मध्ये चूक झालेली आहे. x ॲक्सिस अँड लाईन x इक्वल टू -4 दिलेला आहे. तिथे एक तर तुम्हाला y इक्वल टू -4 करावं लागेल किंवा इथे x इक्वल टू -4 ठेवलात तर इकडे y ॲक्सिस करावं लागेल. असं त्या एक्झाम्पल मध्ये बदल करावा लागणार आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामध्ये. मी त्याला असं केलेलं आहे x ॲक्सिस अँड लाईन y इक्वल टू -4
are parallel lines. What is the distance between them? x axis ला पॅरलल लाईन आहे, y इक्वल टू -4 आहे. मी लाईन ड्रॉ करते. आपण जिओजेब्रा मध्ये पण शिकलो, तुम्ही जिओजेब्रा मध्ये पण करा, पण आपल्याला परीक्षेमध्ये ग्राफ वरती काम करायचं आहे, त्यामुळं ग्राफ वरती सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. अशा पद्धतीने ग्राफ काढा. y इक्वल टू -4. ही लाईन आपण ड्रॉ केली, ग्राफिकल प्रेझेंटेशन इथं आपण केलेलं आहे या लाईनचं. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स ॲक्सिस अँड दिस लाईन. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे डिस्टन्स कसं असतं? पॉझिटिव्ह असतं. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह असत नाही. म्हणून 1 2 3 4 y इक्वल टू -4 हे त्या लाईनचं इक्वेशन जरी असलं तरी आपल्याला डिस्टन्स हे पॉझिटिव्ह असतं. म्हणून डिस्टन्स बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 4 युनिट्स असं आपल्याला लिहावं लागेल. डिस्टन्स बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन y इक्वल टू -4 इज 4 युनिट्स. ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन लिहायचा आहे. तुम्हाला बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेच हे क्लास नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ग्राफ माझ्या सोबत काढायचा आहे सायमल्टेनियसली. मी जेव्हा ग्राफ काढत असते त्यावेळेस ग्राफ काढायचा आहे. जॉमेट्रीचं पुस्तक आपल्या सोबत ठेवायचं आहे. क्वेश्चन 6 पाहूया. Which of the following equations given below have graphs parallel to the x-axis and which ones have graphs parallel to the y-axis? असं विचारलेलं आहे. पहा, x इक्वल टू 3 आपल्याला पहिल्यांदा माहित आहे x ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू b आहे आणि y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन x इक्वल टू a आहे. आणि मग आपण x इक्वल टू 3 दिलंय, याचा अर्थ दिस ह्याचा ग्राफ कशाची पॅरलल असेल? y ॲक्सिसशी इज पॅरलल टू y ॲक्सिस. x इक्वल टू आलं की तो y ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. y -2 इक्वल टू 0 आहे. आता इथं x इक्वल टू 3 आहे. समजा आपण ह्याला थोडासा चेंज केला तर काय होईल? x -3 इक्वल टू 0. तसं y -2 इक्वल टू 0 दिलंय. ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? इथं y इक्वल टू 2 आणि y इक्वल टू 2 घेतलं तर काय होईल? ती लाईन इथं येईल आणि ती कशाला पॅरलल असेल? पॅरलल टू इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. त्याच्यानंतर x + 6 इक्वल टू 0 आहे. ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर x इक्वल टू -6. x इक्वल टू समथिंग आहे, याचा अर्थ इट इज पॅरलल टू y ॲक्सिस. पॅरलल टू y ॲक्सिस. सॉरी, x ॲक्सिस इट इज पॅरलल टू, सॉरी x इक्वल टू आहे ना, x इक्वल टू म्हणलं y ॲक्सिस. x इक्वल टू, ठीक आहे, x इक्वल टू -6 इज पॅरलल टू y ॲक्सिस. y इक्वल टू -5 आहे तर काय होईल? y इक्वल टू -5 आहे इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. अशा पद्धतीने आपल्याला
हे एक्झाम्पल. जेव्हा जेव्हा x इक्वल टू आहे ते y ॲक्सिसला पॅरलल आहे आणि y इक्वल टू आहे तेव्हा x ॲक्सिसला पॅरलल आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या. हेच ग्राफ तुम्ही ग्राफ पेपरवरती सुद्धा प्लॉट करा, जरी प्रश्नामध्ये सांगितलेले नसले तरी. सरावासाठी, प्रॅक्टिससाठी हे ग्राफ्स तुम्ही ग्राफ पेपरवरती प्लॉट करून पहा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर व्हायला मदत होईल. क्वेश्चन 7 पाहूया. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स A 2 3 B 6 -1 किंवा असं पण वाचू शकता. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A are 2 3, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B are 6 -1 and coordinates of point C are 0 5. if those points are collinear, अगोदर हे 3 पॉइंट्स आपल्याला काय करायचे, प्लॉट करायचे. इफ दोज पॉइंट्स आर कोलिनियर, ते एका रेषेवर असतील तर देन ड्रॉ द लाईन विच इन्क्लूड्स देम. जर हे 3 पॉइंट्स आपण एक स्केल घेऊन जर हे 3 पॉइंट्स एकाच लाईन मधून जात असतील तर आपल्याला ती लाईन ड्रॉ करायची. राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स at which the line intersects the x axis and the y axis. आणि जर ती लाईन जर x ॲक्सिसला आणि y ॲक्सिसला इंटरसेक्ट होत असेल तर आपल्याला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. पाहूया, आपण करूया. अगोदर ड्रॉ तर करून पाहूया. A 2 3 आपल्याला सगळ्यांना येतं कसं ड्रॉ करायचंय. 2 आणि मी या साईडने 3 घेते. आता आपण ते परपेंडिक्युलर ड्रॉ करत बसण्याची गरज नाही, आपल्याला अंदाजाने तो पॉइंट कुठं असेल हे लक्षात आलं पाहिजे. A 2 3 B 6 -1 6 -1 आपल्याकडे आता इथं नाहीये, तो पॉइंट घेता येणार नाहीये इथं. मी याला काय करते पहा, A चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 3. माझा ग्राफ बोर्ड छोटा आहे त्यामुळे मी 0.5 ला 1 घेतलेला आहे, पण तुम्ही 1 युनिटला 1 घ्या. तुमच्या ग्राफ वरती नंबर्स बसू शकतात. इथं माझा 2 आणि इथं 3 आहे, त्याला A असं नाव देते मी. A 2 3 B 6 -1 6 -1 पहा इथं येईल. B 6 -1 आणि C 0 5 कुठे असेल, तो y ॲक्सिस वरती असेल. इथं असेल पॉइंट C 0 5. आपण हे 3 पॉइंट्स एका लाईन मधून जातात का पाहूया. पहा, मी स्केल घेतली आहे आणि ते जातात हे आपल्या लक्षात येतंय. अशी आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. हा इथपर्यंतचा भाग झाला. आता आपल्याला काय लिहायचंय, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ॲट विच द लाईन इंटरसेक्ट्स द एक्स ॲक्सिस अँड द वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट होती लाईन, हे पाहिजे होती, आणि वाय ॲक्सिसला तर सी पॉइंट मध्ये आपल्याला दिसते ते इंटरसेक्ट होती. सी चे तर कोऑर्डिनेट्स आपल्याला ऑलरेडी माहित आहेत 0 5 आहे, पण एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होती. समजा त्याला मी डी हे नाव दिलं तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील आपल्याला माहित आहे. एक्स ॲक्सिस वरती पॉइंट असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, 5 0. आणि मग आपल्याला याचं आन्सर सुद्धा
लिहावं लागणार आहे. काय लिहायचं पहा आन्सर, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट at which the line intersects x axis are D50 and y axis are C05 रिस्पेक्टिवली. अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर लिहायचं आहे. इथं ग्राफ पेपरवरती हे पॉइंट्स प्लॉट करायचे, त्यातनं पास होणारी लाईन सुद्धा काढायची आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर या पद्धतीने क्लास नोटबुकमध्ये तुम्ही लिहायचं आहे आणि माझ्यासोबतच ग्राफ पेपरवरती हे पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत, लाईन ड्रॉ करायची आहे. सायमल्टेनियसली माझ्यासोबत हे काम करायचं आहे आणि त्याच दिवशीच्या होमवर्कमध्ये सुद्धा तुम्हाला हे स्क्रीनशॉट घेऊन टाकायचे आहेत. क्वेश्चन 8 पाहूया. ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स ऑन द सेम सिस्टीम ऑफ द कोऑर्डिनेट्स. सेम सिस्टीमवरती हे ग्राफ प्लॉट करा असं म्हटलंय पहा. राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आणि त्यानंतर ती लाईन्स जिथं इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स लिहा असं म्हटलंय. म्हणून हे चारही ग्राफ आपल्याला एकाच ग्राफ पेपरवरती काढायचे आहेत. x+4 = 0 याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. काय होईल, x = -4. हा कुठल्या ॲक्सिसला पॅरलल असेल, y ॲक्सिसला पॅरलल असेल. y -1 = 0 आहे, त्याला आपण सिम्प्लिफाय करूया. y = 1. हा कशाला पॅरलल असेल, x ॲक्सिसला पॅरलल असेल. 2x + 3 = 0 आहे, याला आपण सिम्प्लिफाय करूया. 2x = -3, x = -3/2, x = -1.5 असं ते इक्वेशन येईल. अगोदर आपण सिम्प्लिफाय करून घेऊया, म्हणजे मग ॲट अ टाइम आपण 4च्या 4 ग्राफ्स ड्रॉ करूया आणि त्यांचे इंटरसेक्टिंग पॉइंट आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहूया. चौथं जे आहे 3y - 15 = 0 आहे. 3y = 15, y = 15 / 3, y = 5. असे x = -4, y = 1, x = -1.5 आणि y = 5 हे 4 ग्राफ आपण आता या एकाच ग्राफवरती काढायचे. तुम्ही वेगवेगळ्या ग्राफवरती काढायचं नाहीये, कारण आपल्याला तसं मेन्शन केलेलं आहे. ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स ऑन द सेम सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट्स असं म्हटलेलं असल्यामुळं आपण ते एकाच ग्राफवरती काढणार आहोत. x = -4, y ॲक्सिसला पॅरलल असेल. आपण अशी लाईन इथे ड्रॉ करूया. तुम्ही पेन्सिलचाच उपयोग करायचा आहे, पेनचा वापर करायचा नाही. या लाईनचे इक्वेशन पण आपण लिहूया. x = -4 असं पेन्सिलनी बारीक अक्षरात सुंदर अक्षरात तुम्ही लिहा. y = 1 तो ग्राफ कुठे येईल, इथं येईल.
इथं ते इंटरसेक्ट झाले पहा. लगेच आपण ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहूया. ही लाईन आणि ही लाईन इथं आपल्याला इंटरसेक्ट झालेली दिसतीये. याचं इक्वेशन लिहूया आपण अगोदर. y = 1 आणि जिथे इंटरसेक्ट झालेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहूया. काय असतील? -4 1. एक्स ॲक्सिस वरती -4, वाय ॲक्सिस वरती 1. -4 1 अशा पद्धतीने ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत. त्याच्यानंतर थर्ड लाईन x = -1.5. तुम्ही एक एक युनिट अंतरावर घेतलेला आहे. मी अशा पद्धतीने इथे घेतलेला आहे. तर तुम्हाला माहित आहे मधली जी थोडीशी डार्क लाईन आहे तिथे घ्यायचंय तुम्ही. x = -1.5. लगेच लाईनला इक्वेशन लिहा. x = -1.5. त्याच्यानंतर y = 5. आपण याला वरती घेऊया. y = 5. आता ही लाईन इथे एकदा इंटरसेक्ट झाली आहे. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहावे लागतील. इथे एकदा झालेली आहेत. असे 4 पॉइंट्स आपल्याला मिळतात. मी याला B नाव देते, याला C नाव देते, याला D नाव देते. आपण ग्राफ पेपर वरतीच यांचे कोऑर्डिनेट्स लिहूया. A चे कोऑर्डिनेट्स आले -4 1. B चे कोऑर्डिनेट्स काय असतील? इथे असेल -1.5 आणि इथे असेल 1. -1.5 1. C चे कोऑर्डिनेट्स घेऊया. तुम्ही सुद्धा ग्राफ पेपर वरतीच लिहा. C चे कोऑर्डिनेट्स काय येतील? -1.5 आणि y कोऑर्डिनेट येईल 5. -1.5 आणि 5. D चे कोऑर्डिनेट्स येतील -4 5. असा हा ग्राफ आहे. तुम्ही अशा पद्धतीने अगोदर सिंप्लिफाय करून ग्राफ काढायचा आहे आणि जे हे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत यांची उत्तर वेगळी येणार नाहीत, हीच असणार आहेत. हे लक्षात घ्या. तुम्ही काढला किंवा कुणीही काढलं, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्वतःच्या ग्राफवरती काढलं तरी हे आन्सर्स बदलणार नाहीत. माझ्या सोबतच तुम्ही व्हिडिओ पॉज करून अशा पद्धतीने ग्राफ काढायचा आहे. स्वतः प्रॅक्टिकली करून पाहायचं आहे. क्वेश्चन 9 वेगळा आहे, पाहूया. ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स गिवन बिलो. त्यातलं मी पहिलं इक्वेशन घेतलंय x + y = 2. हे आता आपल्याला ग्राफ वरती प्लॉट करायचंय आणि तुम्हाला माहित आहे ग्राफ वरती एखादी लाईन प्लॉट करायची असेल तर आपल्याला 2 पॉइंट्स तरी माहिती असणं आवश्यक आहे. अगोदर या इक्वेशन वरनं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करून x आणि y चे 2 कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. त्यासाठी आपल्याला असा टेबल तयार करायला लागणार आहे. पहा, इथं x y x y आपण 3 पॉइंट्स घेणार आहोत. आपण नेहमी काय करतो पहा, y = 2 - x. x ची व्हॅल्यू घेतो आपण, हे गरज नाहीये. x ची व्हॅल्यू काहीतरी घेतो, त्यावरनं y ची व्हॅल्यू काढतो आणि x y हा कोऑर्डिनेट आपण मिळवतो. आता मी x ची व्हॅल्यू 0 घेते आणि यामध्ये ठेवते y = 2 - 0 y = 2. x ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तेव्हा y किती आहे? 2 आहे.
ते इथे लिहूया. कोऑर्डिनेट्स काय झाले 0 2. एक पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला 0 2. दुसरी आपण मनाने x ची व्हॅल्यू घ्यायची आहे. समजा मी x ची व्हॅल्यू 1 घेतली, y ची व्हॅल्यू किती आहे ते पाहूया. y इक्वल टू 2 मायनस x, y इक्वल टू 2 मायनस 1, y इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू 1 असताना y ची सुद्धा व्हॅल्यू किती येईल 1. आणि मग दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतील 1 1. असे कमीत कमी आपण 3 पॉइंट्स घ्यायचे आहेत एक लाईन ड्रॉ करण्यासाठी. 2 वरती पण चालतं, पण आपण 3 पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. परत लिहूया इक्वेशन y इक्वल टू 2 मायनस x. आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे सांगा. तर आपण काहीतरी व्हॅल्यू घेऊया. आता समजा मी 2 घेतली x ची व्हॅल्यू, निगेटिव्ह सुद्धा व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. तर y इक्वल टू 2 मायनस 2, तर y इक्वल टू 0 ही व्हॅल्यू मिळेल. ती या टेबलमध्ये लिहिली. त्याच्यानंतर 2 0 असे 3 कोऑर्डिनेट्स आपण 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळवले. पहिल्यांदा एखाद्या लाईनचं इक्वेशन आपल्याला जर ग्राफ काढायचं असेल तर आपण अशा पद्धतीने y इक्वल टू असं घेऊन इक्वेशन y इक्वल टू मध्ये कन्वर्ट करून एक्सच्या काहीतरी किमती आपण मनाने घ्यायच्या, त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या, ते इक्वेशन सॉल्व करायचं आणि y ची किंमत काढायची. अशा 3 व्हॅल्यूज काढून घ्यायच्या. 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपण मिळवायचे. आता आपण हा ग्राफ प्लॉट करूया. पहा काय पहिला 0 2 म्हणजे कुठे येतील हे 0 2 म्हणजे इथं येईल हा पॉइंट A 0 2 y ऍक्सिस वरती. 1 1 तुम्ही 1 युनिट वरती घेतलंय, मी इथं 1 1 घेतला, याला B म्हणाले मी 1 1. C हा पॉइंट घेतला 2 0 2 0 कुठं येईल x ऍक्सिस वरती येईल C 2 0. आता या 3 पॉइंट्स मधून पास होणारी लाईन आपण काढायची आहे. तुम्ही वेगळे सुद्धा x चे कोऑर्डिनेट्स घेऊ शकता मनाने. हे ओपन एंडेड क्वेश्चन असू शकतो. प्रत्येक जण वेगळे x चे कोऑर्डिनेट्स घेऊन y चे कोऑर्डिनेट्स मिळवू शकतो. हेच पॉइंट्स यावेत असे नाही. कुणी इथं x ची किंमत -1 -2 -3 असं घेऊ शकतं, पण खूप मोठ्या किमती घ्यायच्या नाहीयेत. आपल्या ग्राफ वरती बसू शकतील अशा व्हॅल्यूज येतील, अशा संख्या इथे घ्यायच्या आहेत. आपण इथे इक्वेशनला नाव, या लाईनला नाव लिहू द्यायचं. काय आहे हे लाईनचं इक्वेशन x + y इक्वल टू 2. अशा पद्धतीने याचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही काम करायचंय. हा क्वेश्चन याचा सराव भरपूर करायचा आहे. थोडा वेगळा क्वेश्चन आहे, त्यामुळं असे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजेत. अगोदर कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायला लागणार आहेत. टेबल अगोदर आपल्याला बनवून घ्यावं लागेल. एक्स वायचे 3 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळवायला लागतील आणि त्याच्यानंतर ग्राफ प्लॉट करायचे. 3 ते 4 मार्काला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. माझ्या सोबत कृती करायची आहे. धन्यवाद. आजच्या तासिकेला आपण इथंच थांबूया. काही तुम्हाला जर अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधा. याचा सराव केल्याशिवाय हे लक्षात